नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजची सविस्तर बातमी. काय त्यांचे कार्यकर्ते असतील त्यांना मला असं विचारायचं आहे की ठीक आहे, जिल्ह्याचे पालकमंत्री आम्हाला आदर आहेत, पण आज पूर्ण दिवस राहुरी शहराला पालकमंत्री महोदयांनी दिला कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर. मात्र गेले 3 वर्ष, मला वाटतं 3-1 वर्ष झाले आम्ही मंत्रीपद जाऊन, तेव्हापासून पालकमंत्री महोदय या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. या भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मला दाखवा या 3 वर्षामध्ये ते पालकमंत्री महोदयांकडे कधी गेलेत आणि बाबा दिवसभर असा शहराच्या विकासासाठी कधी आणलंय त्यांना का तिकडे जाऊन बसलेत आणि आमची ही कामं आहेत याचं कधी काही केलंय का? फक्त आता निवडणूक हे तुमच्यासाठी पालकमंत्र्यांना आणलेलं नाही, त्यांनी त्यांच्यासाठी, त्यांच्या मतासाठी या ठिकाणी पालकमंत्र्यांना आणलेलं आहे. जर त्यांना खरंच तुमची काळजी असती तर 3 वर्ष पालकमंत्री या ठिकाणी या पदावरती आहेत. 3 वर्षामध्ये या भारतीय जनता पक्षातल्या राहुरी शहरातल्या कार्यकर्त्यांना पालकमंत्री असतील किंवा आणखीन कोण असतील त्यांच्या पक्षाचे नेतृत्व फक्त त्यांची स्वतःची वैयक्तिक कामं करून घेण्याकरता त्यांच्या त्या ठिकाणी वाड्यावर कुठं गेले असतील. पण मात्र आज निवडणूक लागली आणि आज मात्र त्यांना हट्टांनी बोलवून घेतलं आणि दिवसभर पालकमंत्री महोदय आपल्या शहरामध्ये आहेत. मग तिथले कार्यकर्ते काय झोपा काढत होते का? 3 वर्ष या राहुरी शहरामध्ये मला सांगायचं, या शहरातल्या रस्त्यांची मोठी दुरावस्था झालेली आहे. 3 वर्षापासून या राहुरी नगरपालिकेमध्ये नगरसेवक नाहीत. 2021ला नगरसेवकांची मुदत संपली. सोन्याबापू जगदने हे माजी नगरसेवक आहेत. कोणी नगराध्यक्ष नाही. नगराध्यक्ष कोण आहे? या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं नेमलेला अधिकारी हा गेले 4 वर्ष या नगरपालिकेचे नगराध्यक्ष, नगरसेवक, सीओ सगळं काही हे या भाजपच्या सरकारने नेमलेला अधिकारी त्या ठिकाणी आहे. हा अधिकारी नेमलाय कुणी? सरकारनं नेमलेला आहे. शेवटी सरकारचं ते ऐकतात. मग 3 वर्ष भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. मी तर वर्षभरापासून मी तर कुठल्या पदावर देखील नाही, आपली सत्ता पालिकेत नाही, कारण 3 वर्ष सरकारचा अधिकारी आहे. आज ज्या पद्धतीनं पालकमंत्री महोदयांना आणून वॉर्डामध्ये फिरवलं जाते, या भाजपच्या कार्यकर्त्यांना मला प्रश्न आहे, का या राहुरी शहरातले रस्ते तुम्हाला दिसले नाहीत वर्षभर? या राहुरी शहरातले 2-3 वर्ष तुमच्या हातामध्ये सरकार आहे, तुमचा अधिकारी नगरपालिकेवर अध्यक्ष आहे. मग या रस्त्यांची दुरावस्था झाली तुम्हाला दिसली नाही का? जोपर्यंत आमच्याकडे सत्ता होती, इथलं गल्ली बोळातलं कॉन्क्रिटीकरण असेल, लाईट लावणं असेल, पाणी असेल, भूमिगत गटरे असतील, ही सगळी कामं आम्ही त्यावेळेस मन लावून करायचं. माझी सातत्यानं चक्कर त्या ठिकाणी असायची. एकदा निवडणूक झाला, आम्ही कधी विरोधी पक्ष असं कधी बघितलं नाही. शेवटी गावातला नागरिक हा आपला जीवाभावाचा मित्र आहे, आपले वडीलधारी मंडळी आहेत. ही भावना लक्षात घेऊन आम्ही त्या ठिकाणी सत्तेवरती असताना काम केलं. पण निश्चितपणे वर्षभर झालं या भूमिगत गटरीमध्ये जे रस्ते खोदले ते दुरुस्त करण्याची जबाबदारी या नगरपालिकेच्या प्रशासकाची होती, किंबहुना भारतीय जनता पक्षाच्या सरकारची होती. आम्ही तर कुणीच त्या पदावर नाहीत. मी तर आता वर्ष झालं आमदार देखील नाही. आणि म्हणून मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू इच्छितो, 2 तारखेला सोन्याबापू निवडून येणार आहेत, ताई निवडून येणार आहेत आणि नगराध्यक्ष मोरे सर देखील येणार आहेत आणि जवळपास 24चे 24 नगरसेवक हे विकास आघाडीचे निवडून येणार आहेत. कुठल्याही प्रकारची शंका आपण घेऊ नका. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.